मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन पर आज नवी मुंबई के सानपाड़ा में कई जनसेवी उपक्रम चलाए गए। युवा नेता पांडुरंग आमले एवं समाज सेविका शारदा आमले के सौजन्य से आयोजित इस कार्यक्रम की शुरुआत रक्तदान शिविर से हुई। केमिस्ट भवन सानपाड़ा में आज सैकड़ों लोगों ने इस रक्तदान शिविर में अपना रक्तदान किया और इस सेवा को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नाम समर्पित किया। इस अवसर पर सैकड़ों बीजेपी कार्यकर्ताओं और नेताओं ने भी रक्तदान किया। स्थानीय विधायक मंदाताई मात्रे ने रक्तदाताओं को सर्टिफिकेट देकर उनका हौसला बढ़ाया। इस अवसर पर बीजेपी के वरिष्ठ पदाधिकारी जगन्नाथ जगताप, भाऊ भापकर, शारदाताई आमले समेत तमाम लोग मौजूद रहे। इस सामाजिक उपक्रम को अपने चहेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को समर्पित करते हुए युवा नेता पांडुरंग आमले ने क्या कुछ कहा, सुन लीजिए। आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व आमच्या मार्गदर्शक आमच्या लाडक्या आमदार मंदाताई मात्रे यांच्या मार्गदर्शनानुसार आज संपूर्ण बेलापूर विधानसभेमध्ये आम्ही ठिकठिकाणी रक्तदान शिबिर घेत आहोत। प्रत्येक मंडळांना ते वरतून आदेश झालेले आहेत की प्रत्येक मंडळामध्ये आपण हे रक्तदान शिबिर करायचे आहेत। गेली अनेक दिवस ताईंनी आम्हाला मार्गदर्शन करून सांगितलेलं आहे की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत रक्तदान शिबिर हे करायचेच आहे आणि त्यानुसार कुठली होर्डिंगबाजी, बॅनरबाजी न करता ज्याप्रमाणे आदेश आले त्याप्रमाणे आम्ही हे सर्व कार्यक्रम करत आहोत। गेली 3 दिवस आम्ही या तयारीला लागलेलो आहोत। आज 150हून अधिक नोंदणी झालेली आहेत। वेळोवेळी ताईंची आम्हाला फोन येऊन नोंदणी किती झालेली आहेत, कशा प्रकारचा कार्यक्रम झाला याची विचारणी करण्यात येत आहे आणि खरोखर आज आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून इथे रक्तदान नोंदणी त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर चालू आहे। आत्तापर्यंत 40 ते 50 हजार रक्तदान दिलेले आहेत। पुढील काळामध्ये 150हून अधिक बॉटल्स आमच्या नक्कीच होतील आणि ताईंचं मार्गदर्शनही आम्हाला वेळोवेळी लाभलेलं आहे आणि हा कार्यक्रम अशाच प्रकारे आम्ही पुढे चालू ठेवू। सानपाड़ा में इस रक्तदान शिविर के साथ ही छात्रों को मुफ्त नोटबुक का भी वितरण किया गया। युवा नेता पांडुरंग आमले और समाज सेविका शारदाताई आमले के सौजन्य से यहाँ स्वामी विवेकानंद स्कूल के छात्रों को नोटबुक बांटी गई। विधायक मंदाताई मात्रे ने भी विद्यार्थियों को नोटबुक का वितरण किया। उन्होंने इस उपक्रम के लिए युवा नेता पांडुरंग आमले की प्रशंसा की। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को जन्मदिन की बधाई देते हुए विधायक एवं बीजेपी नेताओं ने क्या कुछ कहा, सुन लीजिए। आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस जी या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आज सकाळपासून आम्ही रक्ततुला ब्लड कॅम्प जागोजागी घेतलेले आहेत आणि आता प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षणासाठी वह्या वाटप आज करत आहोत आणि त्याचा पहिलाच हा कार्यक्रम स्वामी विवेकानंद या स्कूलमध्ये झालेला आहे। आता पुढची शाळा पीपल एज्युकेशन आहे, अशा वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करणार। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं। आज आमच्या लाडक्या बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदाताई मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन सानपाडा जुईनगर मंडळामध्ये केलेलं आहे आणि साधारणतः 50 ते 55 पर्यंत आज आमची रक्तदात्यांची संख्या जाईल अशी अपेक्षित आहे। आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके कार्यसम्राट मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे। त्यानिमित्त आम्ही सानपाडा विभागातून रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। त्या रक्तदान शिबिराकरता जवळ 50 लोकांच्या वरती आता नोंदणी झालेली आहे आणि 25-30 बॉटल इथं संकलित झालेले आहेत आणि अशा प्रकारे आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे। या कार्यक्रमाला आमचे मार्गदर्शक श्री कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे यांचा आमच्या मार्गदर्शनाने आम्ही हा कार्यक्रम घेत आहे। तसेच जिल्हाध्यक्ष श्री राजेशजी पाटील यांनी सुद्धा आम्हाला एक कल्पना देऊन हा कार्यक्रम घेण्यास सांगितला आहे। तर हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आम्ही इथे घेत आहे। आज आपल्या राज्याचे लाडके व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या या सानपाड्यामध्ये ठिकठिकाणी अनेक कार्यक्रम आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनावर आपण घेतलेले आहेत। आज या शाळेमध्ये स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये मुख्याध्यापक श्री वावळ सर यांच्या सहकार्याने
आम्ही ते मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे आणि नुकतंच आता आमदार मंदाताई म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून या कार्यक्रमाची सुरुवात करून दिलेली आहे। पुढील वेळेमध्ये आम्ही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना या मोफत वह्या वाटप करणार आहेत। खरोखरच आपल्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी एक चांगली शिकवण आणि एक चांगली संस्कृती लहान मुलांना सांगितलेली आहे। आपल्या शाळेत कसं वागावं, कशी शिकवण असावी, या पुढील काळामध्ये तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होईल आणि शालेय वस्तू वाटप करून विद्यार्थ्यांना नेहमीच त्या मदत करतात व त्याची शिकवण आम्हाला शोधून पुढील काळामध्ये आमच्या हातून सुद्धा असे सत्कार्य घडावे अशी त्यांनी आम्हाला विनंती केली आहे व असे सत्कार्य नक्कीच आम्ही या शाळेला नक्कीच करू। त्याचबरोबर शाळेचे प्रिन्सिपल वावळ सर यांचेसुद्धा मनपूर्वक आभार, कारण त्यांनी आम्हाला ही संधी येथे उपलब्ध करून दिली आहे। आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे, कारण शाळेतल्या विद्यार्थ्यांना पांडुरंगजी आमले नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने काही ना काही मदत करत असतात। शाळेच्या शैक्षणिक सहली असोत, विद्यार्थ्यांना काही ना काही मदतीत असोत, शाळेवर अतिशय प्रेम करणारे असे एक व्यक्तिमत्व आमच्या विद्या समितीचे सदस्य माननीय पांडुरंगजी आमले यांचं नेहमी सहकार्य लाभत असतं आणि आजही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचं वाटप केलेलं असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अतिशय आनंदाची गोष्ट आहे। त्यांचं हे प्रेम शाळेवर असंच पुढे असू देवा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। त्यांच्यासोबतच आपल्या विद्यमान आमदार मंदाताई म्हात्रे याही इथे आल्या होत्या, त्यांनी शालेय जीवनांना विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यामुळे आमच्या मनामध्ये अतिशय आनंद आज सर्वदूर आहे। ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।